धुळे शहरातील पंचवटी चौकातील ॲक्सिस बँक एटीएम व क्रांती चौकातील इंडिकॅश एटीएम चोरांनी फोडले. चोरांच्या दिवाळी करण्याचा प्रयत्न असफल. याबाबत वृत्त असे की सध्या संपूर्ण धुळे शहरात दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढतच असून याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते. जणू काही पोलीस प्रशासनाचा वचकच या चोरांवर राहिला नाही. त्यामुळे चोरांनी उच्छाद मांडलेला दिसतो. दररोज कुठे ना कुठे चोरी होताना दिसून येते. ज्यात मागील काही वर्षापूर्वीच पंचवटी भागात HDFC एटीएम चोरांनी फोडून खून करून त्या ठिकाणाहून चोरांनी रोकड लंपास केली होती. त्याच बाजूला असलेले एटीएम बँक ॲक्सिस एटीएम बँक चोरांनी फोडून चोरीचा प्रयत्न केला. सदर चोरांनी एटीएम मशीन क्रॅश केले असून यातले कोणत्याही प्रकारचे रोकड लंपास झाले नसल्याचे यावेळेस येथील बँक कर्मचारी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. परंतु सदर एटीएमचे बरेच नुकसान झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी सदर घटनेची माहिती मिळताच LCBचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी घटनास्थळी दाखल होत येथील पाहणी केली. सदर घटनेची माहिती मिळताच देवपूर सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पोलीस उपसहाय्यक लोकेश पवार व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच श्वान पथक व ठसे तज्ञांना देखील पाचारण करण्यात आले होते. तसेच दुसरीकडे धुळे शहरातील मिल परिसरातील क्रांती चौकात देखील येथील स्वामी कॉम्प्लेक्स मालक राजशेखर मोगलाईकर यांच्या बिल्डिंगमधील शॉपिंगमध्ये टाटा कंपनीचे इंडिकॅश एटीएम देखील चोरांनी फोडले असून कोणत्याही प्रकारचे रोकड लंपास झाले नसल्याचे यावेळेस बँक कर्मचारी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. परंतु एटीएमचे कॅमेरे व लॉक तोडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे एटीएमचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. यात देखील एटीएमचे नुकसान झाले असून सदर या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी LCB पथक व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच ठसे तज्ञ सदर घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपास चालू असल्याचे समजते. माझं नाव चंद्रराव कापडे. सिक्युअर व्हॅल्यूमध्ये लोकेशन इंचार्ज म्हणून आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आग्रा रोडावरील पंचवटी म्हणून ATM आहे ॲक्सिस हिताची बँकेचं. तर ATM फोडण्याचा अर्ध्या रात्री प्रयत्न झाला. कॅश वगैरे लुटण्याचा
कॅश वगैरे काही गेली नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी डॅमेज वगैरे केले ATM लॉबी वगैरे, तर याची तक्रार नोंद घ्यावी.